तेलारा बाजूंच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून कोण्या गुन्ह्याची शिक्षा आम्ही भोगत आहोत असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे। गेल्या 4 ते 5 वर्षापासून तेलारा तालुक्यातील मुख्य रस्त्याचे काम चालू असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। अनेकांना मणक्याचे आजार झाले असून अनेकांना श्वसनाचे आजार। गेल्या 4-5 वर्षापासून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे। आज त्या गावात अनेक व्यक्तींना आपला जीव अपघातात गमवावा लागला तर अपंगत्व आले। वाहनाची अवस्था खूप खराब झाली आहे। आश्चर्याचा विषय म्हणजे लग्नासाठी आलेले संबंध सुद्धा या रस्त्यामुळे तुटत आहेत। कुणीही या भागात आपली मुलगी देण्यास धजावत नाही। एसटी महामंडळाने काही भागातल्या बसेस फेऱ्या पूर्णतः या रस्त्यामुळे बंद केल्या आहेत। नागरिकांना अवैध वाहतुकीच्या माध्यमातून दुपटीने भाडे मोजावे लागत आहे। या तेलारा जळगाव रोडची काय समस्या आहे हे काही आम्हाला समजून नाही राहिलं। 2 वर्ष झाले रोड चालू आहे, अर्धवट काम पडलं आहे, अर्ध मटेरियल लोक काही मारामाऱ्या झाल्या, आमच्या गाडीचे ॲक्सिडेंट होऊन राहिले। रोड एवढा खराब आहे की सर्व गोटेच गोटे आहेत। धूळ तर एवढी येते की बस 5 मिनिटात माणूस पांढरा फटाक होऊन जाते। याच्या कोणत्या समस्या आहे ते महाराष्ट्र शासनानं दखल घ्यावी याची। लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार फक्त काय इलेक्शनच्या वेळेस येतात काय, दुसरं काही कामं नाही। हे काम तर 2 वर्ष झाले पडून पेंडिंग पडून आहे। या पुलावरचं मटेरियल अर्ध जास्त चोरून नेलं, त्या पुलावरचं मटेरियल चोरून नेलं, हे तर भुर्दंड हा आम्हालाच बसणार आहे की नाही रोडचा। अडसूळ, हिवरखेड, वरवट, घोडेगाव रोड अशा 4ही बाजूच्या रस्त्याच्या विषयाला धरून प्रशासन झोपेची सोंग घेत आहे। आजपर्यंत अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून या रस्त्याबद्दल धरणे आंदोलन, रस्ता रोको, खड्ड्यांची पूजा, घंटावाद आंदोलन करण्यात आली तरी सुद्धा राजकीय पुढाकारांना कोणत्याच प्रकारची जाग न आल्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी व संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे। निवडणूक आल्यावर जनतेच्या घराची उंबरठे झिजवणारे लोकप्रतिनिधींना जनतेला होणारा त्रास व खराब रस्त्यावर झालेले अपघाती मृत्यू का दिसत नाही असा खडा सवाल तेलारा तालुकावासी विचारत आहे। तुम्ही पाहत आहात रस्त्याची अवस्था काय झालेली आहे। आम्ही तेलारा ते पाथर्डी दररोज सर्व्हिस करण्यासाठी या रस्त्याने ये जा करत असतो आणि या रस्त्याने आम्ही बघितलं की कित्येक लोकांचे ॲक्सिडेंट झाले। गेल्या 2-3 वर्षापासून हा रस्ता उकरून ठेवलेला असून लोकांचे घसरून पडलेले आहेत। नुसतं या रस्त्याचीच अशी अवस्था झालेली नसून तेलारा तालुक्यातल्या 4ही बाजूचे रस्ते असेच आहेत आणि लोकांनी ज्या विश्वासाने लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत त्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी तेव्हापासून कधीच या रस्त्याकडे एकदाही येऊन पाहिलेलं नाही आणि अशा प्रकारच्या बेजबाबदारपणाने प्रशासन लोकांच्या जीविताशी खेळत असल्यामुळे आमची अशी विनंती आहे की या रस्त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यावे आणि जेणेकरून लोकांची ही जी समस्या आहे ही सोडवल्या गेली पाहिजे। माझ्यासोबत काही लोक आहेत, हे दररोजच या रस्त्याने येणे जाणे करतात। या आजूबाजूच्या गावातलीच मंडळी आहेत, ते सुद्धा त्यांची समस्या त्यामध्ये सांगू शकतात। मी जस्तगाव येथील रहिवासी साहेब, आम्हाला दररोज ये जा करावं लागते आणि मी 1-2 वेळा पडलेलो आहे इथं या रस्त्यानं। सर्व लोकांची ही गंभीर परिस्थिती आहे। आता पाणी जर आलं साहेब तर हा रस्ता अजून खूप खराब होईल आणि सर्वांचे हाल खूप होतील या रस्त्यानं। हा रस्ता लवकर झाला पाहिजे। संदीप सोळंकीसह चंद्रकांत मोरे, विदर्भ न्यूज, तेलारा।